सगळे जेवायला सुरुवात करतील. चल ना लवकर. एक काम कर ना, तू पुढे हो, मी आलेच. तू नक्की येशील ना? मी वाट बघते तिकडे. हो. मैं जरा बाहर जाके आता हूँ. अगर कुछ खाने के लिए चाहिए तो ऑर्डर कर दो. हाँ, मैं अभी आता हूँ, लेकिन बाहर मत आना. ओके ओके. गेले सगळे जेवायला. बस तू गेली ना जेवायला. काही काम होतं का? काम असेल तरच यायचं. म्हटलं माझाच डेस्क आहे, बघूया कसा वाटतोय. मी तुला कॉंग्रॅच्युलेट करायला आलो. का? तू जेसिकाला इतकं छान तयार केलंस ना. इतकी सुंदर दिसते ती, तुला सांगतो. उफ. म्हणजे मला असं वाटलं होतं की आत्ता आत्ता यश, आत्ता जावं तिच्याशी लग्न करून टाकावं. चालेल ना तुला? मी पण काय विचारतोय. नाही म्हणजे तूच सजेस्ट केलंस ना की यश, जेसिका तुझ्यासाठी करेक्ट मुलगी आहे, तू तिच्याशीच लग्न करावंस. परफेक्ट. मी आत्ताही तेच म्हणते. करेक्ट आहे ती तुमच्यासाठी. केवढं सगळं करते ती. आय नो. यू आर मेड फॉर इच अदर. Yeah, you're absolutely right. We are made for each other. Made for each other. खरंच थँक्स नेहा. थँक्यू सो मच. तू नसतीस तर मला कधी वाटलंच नसतं. जेसिका, तू म्हणतेस ना, आता मला तिच्याशीच लग्न केलं पाहिजे. थँक्स अगेन. बाय. जेवून घे ना.
ब्रो खूप धावपळ होत असेल ना हल्ली. दिवसभर राब 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 राबायचं, नेहा बरोबर आखमिचोली करायची, तिला इम्प्रेस करायचं, जमलंच तर कशाला समीरला झापायचं, बरोबर. ऑफिस नंतर मग सतत नेहाचा विचार करायचा, घरी आल्यानंतरही त्याच विवंचनेमध्ये झोपायचं. खूप त्रास होत असेल ना. सगळं बरोबर आहे. मला 5 मिनिटं झोपू दे. अरे झोपू काय दे, आपल्याला जायचंय ब्रो, तू आवरायला पाहिजे लवकर. 5 मिनिटं सगळं. काय वाजतं रे, पॅलेस पडतोय का? तुझे दात वाजताय? नाही रे, काय झालं? कडकड 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 काय वाजतंय? जा ना समीर. कॉफी. तुम्ही कॉफी ठेवा आणि जा तुम्ही बाहेर. सॉरी. ए यार, तुझ्यामुळे ती आता माझ्याबद्दल काहीतरी गैरसमज करणार यार. माझ्यामुळे? मग मी झोपलो होतो शांतपणे, तू घुसलायस चादरीत. अरे म्हणजे जे काही चुकीचं घडतं ते माझ्यामुळे घडतं का? नाही का? तुझ्या काळजीसाठी शिरलो होतो ना मी. कालची पोटी का पांगुणात घुसशील माझ्या? ते मरू दे, जाऊ दे, उठ पटकन आवर, आज सेमीफायनल आहे. हा तुझा जेसिकावाला प्लॅन ना वर्क होणार नाहीये यार. तू काल बघितलं ना, ती स्वतः तयार करून घेऊन आली होती काल जेसिकाला. ओके, त्याच्यानंतर तू जेसिकाशी काही बोललास का? कशाबद्दल? मला सांग, जेसिकाने जो ड्रेस घातला होता ना, तो तू नेहाकडे किंवा नेहाच्या अंगावर कधी पाहिला होतास का? नाही. त्याचं कारण काय की नेहाने तिचा ड्रेस तिला दिलाच नाहीये. नेहाला जेसिकाशी काही शेअरच करायचं नाहीये. त्याचा अर्थ तुझ्या लक्षात येतोय का? नेहाला तुझ्या आयुष्यातली तिची जागा कोणाला घेऊ द्यायची नाहीये, जेसिकाला तर नाहीच नाही. कळलं का? तू पुन्हा गुंडाळायचा प्रयत्न करतोयस ना मला? अरे यार, मी का गुंडाळू तुला? जेसिकाला विचारूया का? जेसिका! नाही नको. मला पटतंय, पण रागाच्या भरात मी बोलून बसलोय की जेसिकाशी मी लग्न करीन. त्याचा काय? अरे तो करणे का? तू जा बाबा, जा. अरे यार, तू ऐक ना यार माझं. तू फक्त माझ्या प्लॅनला ना तू असं ऍक्ट कर, रिॲक्ट नेहा करेल आणि सगळं नीट होईल. ओके? तुझा हा प्लॅन ना माझ्या अंगाशी येणार आहे, मला 100% माहिती आहे. अरे काही होणार नाही यार, तू फक्त आवर. मी त्या कोण काय ती आली होती ताई मावशी, तिचा गैरसमज दूर करतो. जा. आवर तू पटकन. हो रे. हा